मालेगावमध्ये झालेल्या चिमुरडीशी दुष्कर्म आणि हत्या प्रकरणातील आरोपी नराधम विजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशा अमानुष गुन्ह्यावर अंकुश लावण्यासाठी व अशा गुन्ह्याची कुठेही पुनरावृत्ती होऊ नये याकरता कडक कायदे करून अशा आरोपींना कुठलीही दया माया न दाखवता कायद्यात फाशीची शिक्षा द्यावी, गुन्हा घडल्यापासून 30 दिवसांच्या आत फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलन केले। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात एकत्र आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निष्पन्न आरोपीच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो करून छायाचित्र पेटवून त्याची होळी केली। अशा गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे आणि असे गुन्हे परत घडू नयेत म्हणून कायद्यात कडक तरतूद केली पाहिजे। यासाठी संभाजी ब्रिगेड यापुढे सरकारला धारेवर धरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी बबन माने, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडी अॅडव्होकेट गणेश कदम, जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते, सुनीता कारंडे, गीता अंजिखाने, विद्या देशमुख, मनीषा डोंगरे, संगीता डोंगरे, सविता मिरगाळे, सिद्धव्वा हत्यानूर, लक्ष्मी किरंगी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।